हा सीन आम्ही हेलिकॉप्टर मधून कॅप्चर करतोय। ही नदी कोणती आहे ते तुम्हाला ओळखायचे आहे। हे बघा पाणी झरझर वाहतोय आहे। नदीचे पाणी व्यवस्थित पहा आणि ही नदीचे नाव सांगा मला कमेंट मध्ये। कोणती नदी आहे ही? भरपूर पाणी वाहते त्याचं। हे नदी बघा, मी तुम्हाला झूम करून दाखवतो। दिसते का नदी? हे बघा, या नदीचे नाव तुम्हाला सांगायचे आहे। या आताच्या पिढीच्या लोकांना अक्कल नाहीये, हे बाहेर कचरा वगैरे करून ठेवतात। ही नदी कोणती आहे ते नेमकं तुम्हाला ओळखून सांगायचं आहे। लवकर लवकर कमेंट करून कळवा की ही नदी कोणती आहे। पक्ष्यांचा आवाज सुद्धा येतोय बॅकग्राऊंडला, हे नेमकं तुम्ही ओळखून सांगा। आम्ही हेलिकॉप्टर मधून हे सीन सर्व कॅप्चर करत आहेत। सर्व कचरा कॅप्चर करून ठेवलाय, नदीमध्ये कचरा पसरवून ठेवलाय। निसर्गाचे नुकसान केले जात आहे, याची सर्वांनी नोंद घेतलेली पाहिजे। वेगवेगळे जीव जंतू आपल्याला नदीमध्ये दिसतात। हे बघा, हा ॲनाकोंडा दिसतोय आपल्याला नदीमध्ये, तुम्हाला दिसतोय का? हा ॲनाकोंडा माणसाला गिळून घ्यायची क्षमता ठेवतो। हा ॲनाकोंडा एक माणसाचे जे लहान बाळ आहे त्याला गिळून घ्यायची क्षमता यामध्ये असते। तुम्हाला दिसतोय का ॲनाकोंडा? जरा झूम करून बघा। खूप भयानक साप आहे। मोठमोठी झाडे नदीच्या काढायला आहेत, बाकी नदीमध्ये उगलेले आहेत आणि खूप म्हणजे प्रचंड पाणी या नदीत वाहत आहे। इकडे धबधबा पण आहे, हे बघा पाणी वरून येत आहे। खूप प्रचंड म्हणजे नैसर्गिक धबधबा हा आपल्याला पाहायला मिळत आहे। पूर्ण सीन आपण नदीचा पाहू शकता। हा बघा, आम्ही थोडं वरती जातोय आकाशात आणि झूम आउट करून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपल्याला। हे बघा नदी किती लांब पर्यंत गेलेली आहे। जवळजवळ 3000 किलोमीटर पर्यंत या नदीची लांबी आहे आणि विश्वातील सर्वात लांब नदी ही मानली जाते। हिमालयातून ही नदी येत असते आणि शेवटी ती समुद्रात जाऊन मिळते। हे बघा, आपण समुद्रापर्यंत जायचा प्रयत्न करू। हे बघा, तिकडून नदी आलेली आहे, हे पाणी तुम्ही पाहू शकता आणि इकडे ती समुद्रात जात आहे। हे बघा, तिकडे पुढे अफाट समुद्र आहे, समुद्रात ती नदी जायचा प्रयत्न करत आहे हळूहळू आणि खूप घनदाट जंगल इथे आहे। तुम्ही पाहू शकता, खूप आयुर्वेदिक वनस्पती हे आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठमोठे डॉक्टर इकडे रिसर्च करतात। इकडे रिसर्च करून या वनस्पतींपासून जडीबुटी वगैरे बनवली जातात आणि मनुष्यांच्या रोगाचे निवारण केले जाते। खूप ॲनाकोंडा या नदीच्या काठाला आपल्याला पाहायला मिळत आहे। हे बघा, हा एक ॲनाकोंडा आपल्या समोर आहे, दिसतोय का तुम्हाला? खूप भयानक असे सर्प आहेत, मोठमोठे, माणसाला गिळायची क्षमता ठेवतात। हे आम्ही हेलिकॉप्टर मधून कॅप्चर करतोय, म्हणून जो आहे ना ते आम्ही सुरक्षित आहोत। जर जवळ गेलो असतो तर आम्हाला हा साप गिळायची क्षमता ठेवतो। खूप भारी सीन आहे, तुम्ही अवश्य भेटा। गुगल मॅपची लिंक आम्ही तुम्हाला पाठवून देऊ डिस्क्रिप्शनमध्ये, अवश्य या आणि या नदीला भेट द्या। खूप स्वच्छ असे पाणी आहे, निर्मळ पाणी वाहत आहे। चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचे नवनवीन व्हिडिओज पाहत राहा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।